मला आपल्या माध्यमातून सगळ्या जनतेला सांगायचं आहे की निवडणुका आल्या की अशोक चव्हाणांची ही जुनी स्ट्रॅटेजी आहे. लोकांना इतकी आश्वासनं द्यायची, इतके खोटं बोलायचं, ना रोजगार येईल ना MIDC येईल. आज त्यांचे उमेदवार बघा ना कोण आहेत, वाळू माफिया आहेत, टगे आहेत, गुंड आहेत, गुन्हेगार आहेत आणि त्यांना विकासाशी काही संबंध नाही आहे. नमस्कार, माझा महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मुळात अशोक चव्हाणांनी जे राजकारण केलं या जिल्ह्यामध्ये, ते अशोक चव्हाणांचं राजकारण हे टगे, गुंड आणि गुत्तेदार पोसणारंच राजकारण आहे आणि या शहराला लुटण्याचंच काम त्यांनी केलेलं आहे. त्यामुळं विकास म्हणजे काय यावरती एकदाचं अशोकराव चव्हाणांनी स्वतः किंवा त्यांच्या ज्या कन्या आमदार आहेत त्यांना पाठवावं. त्यांचं जर म्हणणं असेल की आम्ही विकास केला आहे तर एकदा त्यांनी तरी यावं. पण ते मोठे आहेत, त्यांना वाटत असेल की मी लहान आहे, तर त्यांनी त्यांची कन्या आमदार ज्या आहे श्रीजया चव्हाण त्यांनी आणि त्यांच्या आईने वडिलांनी केलेल्या विकासावर चर्चा करायला पाठवावं. मी काँग्रेस पक्षाचा प्रवक्ता म्हणून त्यांच्यासोबत चर्चा करायला तयार आहे. बघितले असतील की भोकर आणि मुदखेडमध्ये युवकांना रोजगार. मला आपल्या माध्यमातून सगळ्या जनतेला सांगायचं आहे की निवडणुका आल्या की अशोक चव्हाणांची ही जुनी स्ट्रॅटेजी आहे. लोकांना इतकी आश्वासनं द्यायची, इतके खोटं बोलायचं. MIDCचं मुदखेडला त्यांनी एक पाटी लावली आहे. तुम्ही जर मेंढक्याच्या बाजूला गेलात तर ती MIDC मुदखेड नावानं एक पाटी लागलेली आहे. तिथं आता मुदखेडचं डम्पिंग यार्डचा कचरा पडतो. तर त्यामुळं आत्ता जे म्हणतायत विकास करू, MIDC आणू, तर तुम्ही 25 वर्ष जे करू शकला नाहीत, आत्ताही करणार नाहीत. मुदखेडच्या जनतेनं हे समजून घ्यावं की नेहमीसारखं निवडणुकीमध्ये केळ देण्याचं काम अशोक चव्हाण करतायत. ना रोजगार येईल ना MIDC येईल. आज त्यांचे उमेदवार बघा ना कोण आहेत, वाळू माफिया आहेत, टगे आहेत, गुंड आहेत, गुन्हेगार आहेत आणि त्यांना विकासाशी काही संबंध नाही आहे. आधीच त्यांनी बी फॉर्म देण्याच्या आधीच त्यांचे पैसे जमा करून घेतलेले आहेत. त्यामुळं जितके पैसे जमा करून घेतलेत तितके ते या शहरातून लुटतील आणि अजून याचं वाटोळं करतील. आज शहरामध्ये सुशोभीकरणासाठी असलेले जे महापुरुषांचे पुतळे असायला पाहिजेत. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा स्वतंत्र भारतापासूनचा प्रश्न मुदखेड शहरामध्ये प्रलंबित आहे. तो पुतळा झाला नाही. दुसरा भोकरमध्ये सुद्धा झालेला नाही आहे. तर आज मुदखेडमध्ये एक प्रसंग तुम्हाला सांगतो की 2 वर्षापूर्वी तिथं पुतळा बसवला होता लोकांच्या आग्रहाखातर. तर अशोक चव्हाणांना तो पुतळा टिकवतासुद्धा आला नाही. प्रशासनाला सांगून अशोकराव चव्हाणांनी तो पुतळा काढायला लावला. म्हणजे तुम्हाला बाबासाहेबांवरती इतका आकस काय, अशोक चव्हाणांना दलितांचा विरोध काय. मुस्लिमांच्या संदर्भानं सुद्धा तसंच आहे. आज मुस्लिमांवरती सुद्धा त्यांचा भाजपचा आकस आहे. त्यामुळं माझं स्पष्ट म्हणणं आहे की विकास आणि अशोकरावजी चव्हाण हे 2 वेगळ्या बाजू आहेत. त्यांचा आयुष्यात कधीच विकासाशी संबंध नाही. आम्ही ज्या पद्धतीने भोकरमध्ये बघितलं की मुसलमानांना एकही तिकीट भाजपाकडून मिळालं नाही, परंतु मुदखेडमध्ये मुसलमानांना बरोबर दिले. म्हणजे तिथं त्यांना अपक्ष लढवले असंही चर्चा आहे. इथं भाजपाकडून मुसलमानाला उमेदवार. हो, कारण मुळात भारतीय जनता पक्षाची ती पॉलिसीच आहे की इथं मुदखेडमध्ये मुस्लिमांना का दिलं, तर मुदखेडमधला जो मुस्लिम आहे तो काँग्रेसचा कट्टर मतदार आहे आणि तो मतदार कसा डिवाईड करता येईल यासाठी. पण इथल्या मुदखेडच्या मुस्लिमांनी स्पष्ट ठरवलेलं आहे की MIM असेल किंवा भाजपचे मुस्लिम उमेदवार असतील, ह्या दोघांनाही कुठल्याही परिस्थितीमध्ये मतदान द्यायचं नाही आहे. वर्षानुवर्ष अशोकराव चव्हाण आणि त्यांचे कार्यकर्ते, मग इथला नगराध्यक्षपदाचा उमेदवार असेल त्यांचा किंवा त्यांचे नगरसेवक असतील, यांची दादागिरी, यांचे भ्रष्टाचार, यांची आरेरावीनं इथली सगळी माणसं कंटाळलेली आहेत. त्यामुळं मुस्लिम जरी उमेदवार दिलेले असले तरी त्यांचे डिपॉझिट जप्त होतील भाजपच्या लोकांचे, अशी परिस्थिती आहे. इथला सर्व म्हणजे मुस्लिम समाजामधील सर्व जे काही बिरादरी आहेत त्या सगळ्या काँग्रेसच्या पाठीमागं भक्कमपणे उभ्या आहेत. प्रलोभनांना बळी न पडता ते भक्कमपणे देतील. आणि तुमचा प्रश्नाचा शेवटचा मुद्दा सांगतो की असं का, तर कायमच भेदभाव करत आलेला आहे भाजप मुस्लिमांसोबत. इथंच कसं काय साथ दिले, तर त्यांची मजबुरी होती. भोकरला त्यांनी अपक्ष उभं केले आणि भारतातल्या सगळ्या निवडणुका काढाव्या मुस्लिमांनी. तिथं एकाही निवडणुकीत BJPचा एक आमदार 132 पैकी मुस्लिम आहे का? 132 आमदार BJPचे आहेत, एक सुद्धा मुस्लिम आमदार नाही. मुस्लिम द्वेषी पार्टी म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे आणि हिंदूंचा द्वेष करणारी आणि हिंदूंचं वाटोळं करणारी पार्टीसुद्धा भाजपच आहे. याच्या अगोदर आम्ही अनेक वेळ त्यांच्या भाषणातून ऐकलेलं आहे की हा बालेकिल्ला पहिले म्हणत होते काँग्रेसचा आहे, आत्ता बालेकिल्ला स्वतःचा बालेकिल्ला आहे म्हणतात. इथं 20 काँग्रेसचे नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष आहे खोतावड साहेब. हे आता काय परिवर्तन होईल आणि बालेकिल्ला खरंच कोणाचं होईल?
अशोकराव ज्या वेळेला बालेकिल्ला असलेले म्हणजे उदाहरणार्थ काय की बारामती ही अजित पवार किंवा पवार कुटुंबाचा बालेकिल्ला आहे, तर त्या ठिकाणावरती इतकं गल्लीबोळात न फिरता ते उमेदवार देतात आणि निवडून येतात. अशोकराव चव्हाणांचं असं म्हणणं असेल की हा त्यांचा बालेकिल्ला आहे, तर त्यांनी उमेदवारी द्यावी आणि असं गल्लीबोळात मतं मागताना मतं विकत घेतानासाठी फिरू नये त्यांनी आणि विकास केला की नाही ते सांगावं. हा जर बालेकिल्ला राहिला असता तर सहकुटुंब सहपरिवार त्यांना मुदखेड भोकरमध्ये फिरावं लागलं नसतं. त्यामुळं हा काही बालेकिल्ला नाही, हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे आणि काँग्रेसचा होता आणि काँग्रेसचा राहील. भोकर आणि मुदखेड दोन्ही ठिकाणी नगराध्यक्ष आणि आमचे नगरसेवक बहुमताने निवडून येतील. शिक्षणासोबतच करा नोकरीची तयारी. MSCIT ला प्रवेश घ्या आणि व्हा जॉब रेडी. MSCIT आंतरराष्ट्रीय दर्जा. ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा.